नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आपण कराडपासून. कारण आमचा दौरा होता कराडला आणि कराडात कारणच तसं होतं. आणि आमच्या कराडात एक कार्यक्रम असा होता जिथं जावयानं आम्हाला ह्या सगळ्यांना एक पद्धत होती की त्यांना ते बकरं करायचं असतं. या हिशोबानं आम्ही तिथं गेलो होतो. असा देवळातला सगळा कार्यक्रम आमच्या सहकुटुंब आम्ही सगळेजण गेलो होतो. हे आमचे चिरंजीव सक्षम यांनाही आम्ही तिथं घेऊन गेलो होतो. सुरुवातीला सकाळी सकाळी पोळ्यांचा निवद हा दाखवून आम्ही पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागणार होतो. म्हणून सकाळीच आम्ही लवकर गेलो होतो. घरातील सर्व मंडळी, आमच्या घरातील सहकुटुंब आम्ही तिथं जाऊन सुरुवातीचा जो विधी कार्यक्रम आहे तो संपूर्ण पार पाडून घेतला. नियमानुसार त्या मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा जोडीनं घालायची असते. तोही नियम आम्ही तिथं अगदी व्यवस्थितपणे पार पाडला. अगदी पूर्ण त्या नगर प्रदक्षिणा जी असते त्यांची, हे जे दिसतंय तेच बकरं आमचंच आहे, त्याचाच कार्यक्रम असतो. आणि ते एकत्रित सगळं विधी आमचा 17 तारखेला पार पडला. अशा पद्धतीनं मंदिराची पूर्ण प्रदक्षिणा घालून आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि यथेच्छ असा कार्यक्रम आम्ही करून बकरं कापायला घेतलं. बकरं वगैरे सगळं सोलून झाल्यानंतर आपला नियमानुसार जो कार्यक्रम असतो तो बारीक करायचा. त्यासाठी सगळं बकरं बारीक करून घेण्यासाठी आम्ही तिथल्या कत्तलखान्यात गेलो. बारीक बारीक त्याचे तुकडे केले, सगळे यथेच्छ डब्यामध्ये भरले. कारण अखंड बकरं मटण भरपूर होतं, त्यामुळं सगळं मटण जे असेल त्याची चरबी बाजूला असेल, त्याची मुंडी बाजूला करून आम्ही हे शिजवायला असं भलं मोठं भांडं टाकलं. त्यामध्ये सुरुवातीला कांदा, थोडंसं तेल हे एकत्रित करून भाजून घेतलं. मटण पण आपण एक युनिक पद्धतीनं शिजवणार होतो. कारण विट्यातला आचार्य होता, त्यामध्ये कसलाही मसाला न वापरता आपण पहिल्यांदाच ते मटण करणार होतो. कारण का तिकडची जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आपण ते मटण करणार होतो. त्यामध्ये आपल्या कोल्हापुरी पद्धतीनं कसलाही मसाला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये खोबरं नावाचा प्रकार अजिबात वापरला जात नाही. आणि हे असं जे मटण असतं ते पूर्ण बॉईल करून शिजवलं जातं. सुरुवातीला पूर्ण उकडी काढून घेतली जाते आणि त्यानंतर त्याचं जे रस्सा करायचं प्रॉपर हे असतं, त्यासाठी असं भांडं ठेवलं जातं आणि त्यामध्ये पाणी टाकलं जातं. ही जी पद्धत आहे ती आम्हाला थोडी युनिक वाटली. ही पद्धत आम्ही कधी बघितली नव्हती आणि आजपर्यंत असा विषय आम्ही कधी ऐकण्यास पण नव्हता. हे असं मटण आणि त्याच्यावर भांडं आणि त्यामध्ये असं हे पाणी, ते अशा पद्धतीनं त्यांनी शिजवलं जातं. ही विटा साईडची पद्धत आहे, त्यामुळं त्या मटणाला एक चव वेगळीच असते. त्यामध्ये काही प्रमाणात मसाले जे अगदी नॅचरल पद्धतीचे असतात ते वापरले जातात. त्यामध्ये लसूण वापरला जातो, आलं वापरलं जातं, कोथिंबीर वापरलं जातं. हे समोर तुम्ही बघू शकताय. हे अशा पद्धतीनं तिने एका भांड्यामध्ये सगळे नॅचरल पद्धतीचे मसाले एकत्रित करून तयार करून घेतात आणि मटण बॉइलिंग करण्याची प्रोसिजर ही चालू असते. हा जो उकळत आहे तो भात आहे. भातामध्ये पण कसल्याही पद्धतीचे मसाले तिने अजिबात वापरत नाहीत. त्यामध्ये कोथिंबीराची पेस्ट असते, आल्याची पेस्ट असते, लसणाची पेस्ट असते, कोलम तांदूळ असतो. ह्याच्या व्यतिरिक्त तिने काहीच वापरत नाहीत. हे असं भांड्यामध्ये एकत्रित मटण शिजवून त्यामध्ये एक भांडं टाकून त्यामध्ये परत गार पाणी टाकून ते बॉइलिंग करण्यासाठी ठेवलं जातं, जेणेकरून गॅस हा पूर्ण कमी प्रमाणात लागतो आणि ते जे आतलं पाणी असतं हे प्रॉपर उकळलं जातं आणि त्याच्यामुळे ते जे मटण असतं ना ते एकत्रित शिजलं जातं. त्यामुळं क्वालिटी एक नंबर लागते. आता मटण कसं केलं, टमाटो, कांदा, त्याच्या व्यतिरिक्त जिरा पावडर, बाकी काही नाही. मटन मसाला झालं. म्हणजे विदाऊट खोबऱ्याचं आपण जेवण मटण करतायचा. लवंग, दालचिनी, खोबरं, तीळ, कष्टणी असलं काही नसतं. बाकीचं काय नसतं. काही नसतं.
कुठलं बी आयटम बनवायला सांगा 500 माणसं 1000 माणसं 5000 माणसं बिन मसाला तुम्हाला ॲसिडिटी वाढणार नाही किंवा बाकीचं तक्रार येणार नाही, त्रास काय होणार नाही, काही नाही, अजिबात नाही. असले काही भानगड हे जेवण डायजेशन चांगलं होणार, देशी जेवण अगदी गावरान अगदी पद्धतीचं. गावरान पद्धतीत देशी जेवण तुम्हाला पाहिजे तसं मिळेल. काही त्रास होणार नाही तुम्हाला, बरोबर. कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही किंवा त्रास होणार नाही. तुमचं मूळ गाव कोणतं? विटा विटा. हा. विटा साईडला अशा पद्धतीनं जेवण करतायचा. हा विटा 3 तालुक्यात करतो मी. 3 तालुक्यात करताय? 3 तालुक्यात, आणि खानापूर, आटपाडी बर आणि पलूस हो. सगळीकडे अशा पद्धतीनं अशा जेवण पद्धतीने जेवण. मोठी मोठी जेवण करताय सगळी काय? मोठी मोठी VIP जेवण असते. सगळे आपल्याकडे असतात. वडाप जेवण आपण करत नाही, VIP जेवण आपण करतो. नाव कसं तुमचं? सलीमबाई. सलीमबाई. हा, सलीमबाई विटामध्ये कोणती सांगतो? सलीमबाई विटा. हा. सलीमबाई विटा इथे हे अशा पद्धतीनं जेवण करतायत. एक नंबर क्वालिटी. हे राईस बघा, राईस त्यांचा एक नंबर क्वालिटीचा असतोय. राईस हा शिजत आहे. राईस आता क्वालिटी म्हणजे क्वालिटी, त्यात कसलेही मसाले अगदी थोडे प्रमाणात आहेत, अजिबात त्रास होणार नाही, काय नाही. हे त्यांचे असिस्टंट आहेत जे सगळं कोथिंबीर, कांदा, लिंबू, त्यानंतर बाकीचं सगळं जे पेस्ट वगैरे करण्याचं काम हे सगळं तिने करतात. पहिलं कोथिंबीर, नंतर लसूण घाल, नंतर आलं. हा निखिलचा मसाला वापरताय का? निखिल चटणी. निखिल चटणी. हे निखिल चटणी स्पेशल आहे. बरं, हे कुठं मिळते? हे कुठेही खानापूर तालुक्यात कुठेही मिळते, तुम्हाला चांगली जिल्ह्यात मिळते. बर, म्हणजे ही सांगली तालुक्यातली फेमस चटणी आहे म्हणा की. कुठेही पाहिजे तिथं मिळते. अच्छा. हा. आता हे पहिला लसूण, आलं आणि कोथिंबीर याची पेस्ट ही चटणी. आणि त्याच्यावर ही चटणी. एक चटणी. अर्धा किलो चटणी आहे का ती? हा, अर्धा किलो चटणी. अर्धा किलो चटणी ही एकत्रित हा. तुम्ही मिक्स करून हा. तो मसाला पहिला तयार करणार. हा कशासाठी? ग्रेव्हीसाठी, नाही, हे रस्स्यासाठी. रश्शासाठी तयार करणार. हे बघा, जिरण शाजिराई. हा, जिरा आणि शहाजिराची पूड ती पण एकत्रित त्यात टाकणे, मिक्स करून भिजत ठेवायला लागतं. पूर्ण मिक्स करून भिजत ठेवायचं. हे पण तसंच वाटण आहे आणि हे पण तसंच वाटण आहे. हा. ह्या वाटणमध्ये काय काय घातलेलं आहे? ते सेम. सेमच वाटण. मग हे कशासाठी वापरताय? हे सुक्यासाठी. हे सुक्यासाठी वापरताय आणि हे रश्श्यासाठी वापरताय. आणि हे एकत्रित वाटण पहिला तुम्हाला मुरवायला ठेवावं लागतंय. हे धनापूड आहे. हा, ही धनापूड, बाकी काही नाही. फक्त धनापूड. पण हे भिजत टाकल्यामुळं काय होतंय, म्हणजे एकत्रित मुरल्यावर काय होतंय? ते होती. चांगलं मुरतंय. हा, मुरलं पाहिजे, भिजलं पाहिजे. बर. तेव्हा चांगलं. हा मसाला कोणता? हे एव्हरेस्टचा बटर मसाला. हा एव्हरेस्टचा मटन मसाला पण तिने ऍड केला. हे बघा, हे बटर मसाला. बरोबर. हा, असे सगळे मसाले तिने एकत्रित करून एका ताटामध्ये पूर्ण असं एकत्रित मॅरिनेशनसाठी पूर्ण एक थोड्या वेळ भिजत राहावं म्हणून ते ठेवतात, एकत्रित ठेवतात. पूर्ण असं हाताने कालवून घेऊन त्याच्यामध्ये समप्रमाणात पाणी घालून त्याच्यामध्ये नंतरनं कोथिंबीर घालून तयार करतात. आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे हे बॉइलिंग प्रोसिजर जी होती ते अशा पद्धतीनं मटण उकडत असतं. आणि हे असं यथेच्छ असं मटण, असं समोर असं दिसणारा मटणाचा रस्सा, अळणी रस्सा, एक नंबर क्वालिटीचा रस्सा, तो क्वालिटीच लागतं. हे मटण आमचं साधारणतः 15 ते 16 किलोच्या आसपास होतं. त्या हिशोबानं आम्ही ते पाण्याचं पूर्ण प्रमाण मोजलं होतं. आता ही जी प्रोसिजर चालू आहे समोर बघताय ती, ही त्यातलं मटण सेपरेट करून त्या मटण फ्राय करायचं. मटण फ्राय करण्यासाठी सुरुवातीला नियमानुसार तेल जे लागतं अगदी कमी प्रमाणात असतं, पण तेल हे प्रॉपर पाहिजे ते थोडं उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये कांदा टाकायचा.
कांदा टाकून कांदा पण त्यांनी अगदी बारीक करून टाकतात. हा असा चिरलेला कांदा अजिबात टाकत नाहीत. कांदा बारीक करण्यामागचं कारण की त्या तेलामध्ये कांदा जो आहे तो पूर्ण भाजला जातो आणि पूर्ण भाजल्यामुळं त्याचा जो अर्क आहे तो तेलामध्ये प्रॉपर उतरतो. त्याच्यासाठी हा पूर्ण कांदा तेलामध्ये भाजला जातो. एक थोड्या वेळानंतर तो कांदा पूर्ण अगदी व्यवस्थित रेडिश कलरचा झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हळदी टाकली जाते. हळदी एकत्रित करून ती पूर्ण हलवलं जातं जेणेकरून ते एकत्रित व्हावं, एक जीव व्हावं. आणि आमचा हा असा भात तयार झाला होता. खतरनाक एक नंबर क्वालिटीचा भात. भाताचा तर नादच नाही करायचा. क्वालिटी म्हणजे क्वालिटी असा भात तयार झाला होता. मग त्यानंतर नियमानुसार आपले सलीम भाऊ त्यांनी काय केलं, त्यांच्या आपली पळीनं ते पूर्ण एकत्रित जो भात शिजला होता तो सगळा एकजीव करून घेण्यासाठी पूर्ण भांड्यामधला भात एकत्रित केला आणि अगदी व्यवस्थित थर लावून ठेवला. आणि त्यानंतर आमचं जेवण जे जेवणार होतो अगदी त्याने आम्हाला सांगताना सांगितलं होतं की एका साईडनं जो भात तुम्ही ओढून काढला तर क्वालिटी एक नंबर लागेल. त्याप्रमाणे आम्ही तो भात सर्व केला. हे अशा पद्धतीनं मगाशी आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण म्हणजे जो मसाला एकत्रित केला होता मॅरिनेशन करण्यासाठी तो अर्धा पाऊण तास एकत्रित झाल्यानंतर आपण त्या कांद्यामध्ये तेलामध्ये तो एकत्रित एकजीव झालेला मसाला आपण त्या भांड्यामध्ये टाकला आणि परत अगदी स्लो मोवर त्याचे जे फ्लेम असते त्याच्यावर आम्ही तो मसाला पूर्ण भाजून घेतला. मसाला भाजून घेतल्यानंतर आपल्याला तर काय कळत नाही, पण त्या सलीम भाऊंचं नाक एवढं स्ट्रॉंग आहे की त्यांना वासावरच कळतं की मसाला भाजलाय की नाही भाजलाय. त्यामुळं त्या मसाल्याचा जो अर्क आहे ना तो एक नंबर क्वालिटी मॅरिनेशन झाल्यानंतरच तिने टाकतात त्यात, कारण का त्यांनाच ते अनुभव असतो खूप. त्याच्यामुळं नियमानुसार आपले जे काय मटण बॉईल केलं होतं त्याच्यावरचा जो आळणी होती ते थोडंफार प्रमाणात आपण त्या मटण फ्रायमध्ये टाकलं जेणेकरून थोडंफार ग्रेव्हीदार पदार्थ फ्राय म्हणजे पूर्णच फ्राय नको तर त्याला थोडंसं एक आस्वाद यावा ह्याच्यासाठी आपण तो प्रयत्न केला. आणि हे बॉइलिंग बघू शकताय मटण अगदी सळसळीत शिजत होतं. त्यामुळं क्वालिटी त्याची एक नंबरच होती. क्वालिटी म्हणजे आपल्या कोल्हापूरपेक्षा भारी होती. कृष्णा नदीचं पाणी त्यामुळं त्या मटणाला एक चव एक वेगळीच आली होती. आणि आम्ही एक नियमानुसार ते जे हे होतं मटणावरचं जे काय झाज म्हणजे जो फेस आला होता तो पूर्ण काढून घेतला आणि त्याच्यावरचा कट तो पण आम्ही काढून घेतला. तो कशासाठी तो पुढं तुम्हाला कळेलच. मग त्यानंतर आम्ही जे मॅरिनेशन केलेलं मसाला एकत्रित करून जो तयार केला होता त्यामध्ये अशी चाळणी होती, त्यांनी आणलेला झारा होता, त्यामधून ते सगळे मटण बॉईल केलेलं मटण जे होतं ते प्रॉपर मटण आम्ही एकत्रित त्यामध्ये टाकलं. त्यातील रस्सा किंवा एखादा पीस खाली पडू नये ह्याच्यासाठी त्या आचार्याने अगदी चांगली सोय लावली होती. इकडच्या भांड्यातलं तिकडं पाठवण्यासाठी समोर अगदी तिने अगदी असं ताट ठेवलं होतं, त्याच्यावरचं जे असतं ते ठेवलं होतं जेणेकरून ते खाली जाऊ नये. म्हणजे ही जी टेक्निक आहे ही महत्त्वाची आहे. ते कुठल्याही मालकांचं तिने कसलंही नुकसान होऊ नये ह्याच्यासाठी प्रॉपर त्याचा अभ्यास करतात. हे असं एकत्रित करून त्यातलं मटणं सगळं बाजूला काढून ते फ्रायसाठी टाकलं आणि जो दुसरा मसाला होता तो आपण त्या आळणी रश्श्यामध्ये टाकून हा प्रॉपर रस्सा बॉइलिंग करण्यासाठी ठेवला. पूर्ण उकळून झाल्यानंतर तो रस्सा हा प्रॉपर रस्सा तयार होणार, त्याच्यावर कट येणार आणि आपण मगाशी जे काढून ठेवलं होतं ते नंतरनं आपण त्यामध्ये इन्क्लुडिंग करणार. मसाला अगदी ज्या ताटामध्ये ठेवला होता तो प्रॉपर धुवून त्यांनी त्या आळणी रश्श्यामध्ये एकत्रित करून तो टाकला. ह्या अशा पद्धतीनं नंतरचा व्ह्यू
त्यामधील वर जो दिसतोय तो चरबीचा रस्सा आणि क्वालिटी त्यांची एक नंबर म्हणजे एक नंबर. आपलं मटन फ्राय पण तोवर तयार झालं. ते समोर दिसते ते मटन फ्राय कसं झालंय, झणझणीत अगदी एक नंबर. झणझणीत याचा अर्थ तिखट नाही, पण क्वालिटी मात्र एक नंबर होती त्याची. आणि हा रस्सा पण आपला तशा पद्धतीनं तयार झाला. हे एकत्रित सगळं जेवण आम्ही परत एकदा त्या देवळात जाऊन तेथील 12 बोलतेदार जी लोक असतात, ज्या लेडीज असतात, त्यांना अगदी प्रसादाच्या स्वरूपात हे द्यायचं असतं. आणि अशा पद्धतीनं आम्ही सगळं एकत्रित केलेलं मटण तिथं जाऊन त्या सगळ्या स्त्रियांना दिलो. चांगलं झाल्यानंतर मात्र सगळीजण जेवणाचा आस्वाद यथेच्छ घेतला. मामा जेवण कसं आहे? आचारी एक नंबर आहे. त्याचा आचारी मागवला बकरीपेक्षा एक नंबर जेवण झालं. चांगला आहे, एक नंबर एकदम अथेंटिक. घरात आमच्या व्हिडिओ आणि अशा पद्धतीनं आम्ही आमचा कार्यक्रम पार पडला. असेच ब्लॉग बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.